चंद्रपूर महापौर पदासाठी भाजपकडनं देखील उमेदवार जाहीर झालेले आहेत। महापौर पदासाठी संगीता खांडेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर उपमहापौर पदासाठी संजय कंचरलावारांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हे पत्र दिलंय। चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडनं संगीता खांडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। संगीता खांडेकर या भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थक आहेत, तर संजय कंचरलावार हे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांचे समर्थक आहेत। चंद्रपूर महानगरपालिका महापौर निवडणुकीत ट्विस्ट आलाय। शिवसेना युबीटीकडनं महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। मनस्वी गिऱ्हेंनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। काँग्रेससोबत चर्चा सुरू असतानाच उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। महानगरपालिका निवडणुकीमध्ये महापौर उपमहापौर पद उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेस आणि भाजपशी महापौर पदासाठी चर्चा सुरू असलेल्या उभाठा शिवसेनेनं देखील महापौर पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे। जिल्हा शिवसेना प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या पत्नी मनस्वी गिऱ्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने सौभाग्यवती मनस्वी संदीप गिरे यांना वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवार मी आणि नंदुभाऊ नागरकर यांचा पाठिंबा आम्ही देत आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा वंचित बहुजन आघाडी युतीमध्ये आम्ही लढलेलो उमेदवार आणि अपक्ष उमेदवार 2 असे आमचे 10 नगरसेवक आहे। तर येणाऱ्या जे 10 तारखेची निवडणूक आहे त्यासाठी आम्ही महापौर आणि उपमहापौर असे 2 अर्ज दाखल केलेले आहे। ते वरिष्ठ जो म्हणजे आहे ते त्या लोकांकडे आहे आणि ते लोक बघणार की कसं काय करायचं आहे। वरिष्ठांकडे हा निर्णय दिलेला आहे। मुंबई महापालिकेमध्ये मोठा ट्विस्ट आलाय। महापौर पदानंतर आता भाजपचा देखील उपमहापौर पदावर दावा आहे। मुंबईत भाजपला महापौर पद हवं आहे, त्यासोबतच आता उपमहापौर पदावर देखील दावा असल्याचं समजतंय। ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेत शिंदे सेनेला महापौर पद सोडल्यामुळे भाजपला मुंबईत महापौर पदासोबतच उपमहापौर पद देखील हवंय। स्थायी समितीचं अध्यक्षपद देखील हवंय। मुंबईत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक आहेत, त्यामुळे भाजपचा या तिन्ही पदांवर डोळा असल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये यावर चर्चा होणार आहे। मुंबई भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाचा महापौर येणं ही महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अत्यंत दुःखद असा हा दिवस असेल, काळा दिवस असेल। भाजपबरोबर गेलेल्या गद्दारांमुळे मुंबईचं आणि मराठी माणसाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान करण्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात गद्दार गटाला उपमहापौरपद मिळेल असं दिसतंय। महापालिकेवर ज्या दिवशी महापौर बसेल त्या दिवशी तो काळा दिवस उभाटा गटासाठी असेल, तो काळा दिवस संजय राऊत यांच्यासाठी असेल आणि महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी तो सुवर्ण दिन असेल। ज्या दिवशी मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचा महापौर बसेल त्या तो क्षण महाराष्ट्रासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला असेल आणि उभाटा गट आणि संजय राऊतांसाठी तो काळा दिवस असेल, याच्यामध्ये अजिबात शंका नाही। ज्या पद्धतीनं 25 वर्ष मुंबईला लुटण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून केलंय, या लुटीपासून थांबण्याचा तो सुवर्ण दिन असेल। मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये आता चुरस वाढण्याची शक्यता आहे। शिवसेना युबीटी महापौर आणि उपमहापौर निवडणूक लढणार आहे। उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर बैठक बोलावली आहे। नगरसेवकांना मुंबई बाहेर न जाण्याचे आदेश देण्यात आलेत। शिवसेना युबीटी मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार आहेत असं समजतंय। त्यामुळे आता मोठा ट्विस्ट या निवडणुकीत आलेला आहे। तर उमेदवार देण्यासंदर्भात आज मातोश्रीवर निर्णय होणार आहे अशी देखील सूत्रांची माहिती आहे। पक्षामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे बसू आणि चर्चा करू। आम्ही सगळे प्रमुख लोक दिल्लीला होतो, कालच आलेलो आहोत।
आज उद्याकडे त्यावर माननीय उद्धवजीशी आम्ही चर्चा करू. त्यांनी महापौर पदासाठी उमेदवार भरावा, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरावा, एवढंच काय? उद्या पाकिस्तानमध्ये एखादी निवडणूक झाली तर त्या पाकिस्तानमधल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावा, कारण त्यांना कोणी विरोध करू शकत नाही. परंतु मुंबईकरांनी त्यांना घरी बसवण्याचं काम आवडतं आहे, ते दिलेलं आहे. मुंबई महापालिकेमध्ये महापौर काय, तुम्हाला जे बहुमत मिळालंय, तुम्हाला जी मतं मिळाली, त्यामुळे तुम्ही खरं तर घरामध्ये लपून बसलं पाहिजे, अशा पद्धतीचं मॅन्डेट मुंबईकरांनी तुम्हाला दिले. 25 वर्ष तुम्ही सत्ता उपभोगली आणि मुंबईकरांची वाट लावली. त्याच मुंबईकरांनी तुमची वाट लावण्याचं काम केलंय. आता कुठल्या तोंडाने तुम्ही महापौर पदासाठी अर्ज भरताय? नवी मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदावर भाजप उमेदवारांची निवड झाली आहे. महापौरपदी सुजाता पाटील यांची बिनविरोध निवड झाली, तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आकाश मढवी यांनी घेतलेला अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपच्या दशरथ भगत यांची निवड झाली आहे. सुजाता पाटील नवी मुंबईच्या महापौर ठरलेल्या आहेत. उपमहापौरपदी दशरथ भगत यांची निवड झालेली आहे. नवी मुंबईच्या महापौरपदी सुजाता पाटील यांची निवड झालेली आहे, तर दशरथ भगत हे उपमहापौर म्हणून निवडून आलेले आहेत.